हॅलो. तर ही आहे माझी बहीण आणि माझा हा फर्स्ट ब्लॉग मी आज रेडी करते. तर आम्ही चाललो आहे ट्रिपला. आम्ही गेलो आहेत मामाच्या घरी आणि हा इथे बसलेला आहे माझा भाऊ. बाकी इकडे सगळे माझ्या मामी इथे कपडे धुत आहे. सगळ्यांची अशी तयारी चालू आहे. तर हे आहे माझ्या मामाचं घर. मामा इथे प्रेस करतोय कपड्यांना. इथे मी बसलेले आहे. माझ्या मुलाला बोलते की रेडी हो पटकन, पण त्याला काय हवं आहे काहीच माहीत नाही, फक्त रडतोय. आता इकडे बघूया. इकडे माझी आजी, माझी मम्मी, माझी मामी हा सगळ्या नाश्ता बनवत आहे. आता इथे आपण रेडी झालो आहोत. तर बघूया सगळे रेडी झाले आहेत की नाही अजून. इथे सगळे नाश्ता करत आहेत कारण की सगळ्यांना खूप भूक लागली आहे आणि गाडी खूप लेट येणार आहे. त्यामुळे इथे सगळेजण रेडी झाले आहेत. तर इकडे माझी मम्मी पण रेडी आहे. हे बघा, हे आमचे काका आणि आजोबा अजून रेडी नाही आहेत. आणि ही माझी बहीण. आता गाडी पण आली आहे. तिच्या बॅक साईडला बघू शकता. खूप काही पण विचित्रपणा करत असते कायम. हिचं झोका अजून खेळून होतं की नाही. आता इथे मी आणि माझी बहीण छोटंसं ब्लॉग करतोय आणि इथे गाडी आली आहे. माझे मामा गाडीची पूजा करत आहे. नारळ वगैरे फोडून आम्ही नंतर ट्रिपला सुरुवात करणार आहोत. इथे मामाचं नारळ फोडणं चाललं आहे. पण तो कोणी बघताय की नाही, फोडू की नको, फोडू की नको. आणि नंतर म्हणे थोडंसं पाणी पण द्या. तर त्यानंतर इथे नारळ फोडलं आहे आणि हे इकडे त्याला मागे नारळ फेकायचे. आणि काय, आता आम्ही बॅक साईडला उभे आहे. त्याला बोलतो की थांब, सगळ्यांना साईडला करू दे. त्याने इतकं जोरात नारळ फेकलं. आता हे झाले, सगळे बसायला रेडी झाले आहेत गाडीमध्ये. इथे मी इथे हसतोय कारण की त्याला माणसांना टीका लावायला सांगितलेला, तो सगळ्यांना लावत होता. इथे आहे माझ्या मामाचा मुलगा. हे माझे पणजोबा आहेत आणि ही माझी मावशी आहे. सो लेट्स गो. आपण ट्रिपला सुरुवात केलेली आहे. माझ्या मावशीच्या मुली आहेत सगळ्या. माझे पणजोबा, आजी, मावशी, मामी सगळेजण आहेत. इथे मी पण आहे, माझं शू पण आहे. अशी ट्रिपला आपली सुरुवात झाली आहे. उन्हातानामध्ये इतक्या पुढे बसले ते, अरे बापरे. हिचं परत सुरू. हिचा पहिला ब्लॉग तर हिचाच आहे. पूर्ण ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त हीच आहे. इथे माझं बेबी झोपलेलं आहे आणि बाकी सगळ्यांचं चाललं आहे. कोणी गप्पा मारतं आहे, कोण काय विचारतं आहे, कोण काय म्हणतं आहे. हे माझे मामा. हा माझा शिव इथे झोपला आहे. हा माझा भाऊ, माझ्या मावशीची मुलगी. हे सगळे म्हणतात अरे काय चाललं हिचं. आता इथे आम्ही उतरलो आहोत. पहिला आमचा स्पॉट आहे शनी शिंगणापूर. तर इथे शनी शिंगणापूरला आम्ही स्टॉप घेतला आहे. बापरे, बाहेर इतकं ऊन होतं की प्रमाण नाही. आणि उन्हाळ्यात बाहेर फिरायचं म्हटलं की इथे सगळेजण चालले आहेत मंदिराकडे. सगळ्यांनी काही ना काही घेतलंयच डोक्यावरती. माझ्या बहिणी हे सगळे चालत आहे हळूहळू पुढे. आणि इथे आम्ही तेल वगैरे काय ते प्रसाद वगैरे घेतला. इथे बाबा आम्हाला सगळ्यांना गंध लावत आहे. इथे मावशी वगैरे. हिला काय झालं आहे आता. ही माझी मावशीची मुलगी आहे. इथून आम्ही प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहे शनी मंदिरात. माझी मम्मी आहे. इतकं ऊन आहे बाहेर, बापरे, काहीच सांगू शकत नाही ऊन म्हणजे. आणि हे आहे आपलं एंट्री पॉईंट मंदिरात जाण्याचा. इथे एक चप्पल स्टँड पण आहे. आपण सगळे तिकडे चप्पला काढणार आहोत आता. ज्याचं ब्लॉग मी यात ॲड केलेला नसेल बहुतेक.
इथे सगळेजण चप्पल काढत आहे. पहिल्यापेक्षा खूप छान झालेलं आहे शनी मंदिर. आता कोणी गेलेलं नसेल तर नक्की जाऊन बघा. जे खूप सारे सुख सुविधा तिथे जे असतात सगळं खूप छान त्यांनी केलं आहे. आता इकडनं आम्ही चपला काढून निघतोच आहे. इथे आम्ही मंदिरात एंट्री केली. आता तुम्ही बघू शकता ऊन लागू नये म्हणून किती छान त्याने बनवलेलं आहे. सगळं काही गोष्टी खूप खूप छान आहेत. सॉरी. इथे आम्ही पाय वगैरे धुत आहोत. इकडनं प्रवेश सुरू केला आहे. इथे देणगी कक्ष वगैरे आहेत. इकडे आहे एंट्री पॉईंट मंदिरात जाण्याचा, जिकडे खूप छान असं केलं आहे. पहिल्यापेक्षा खूप छान सुधारणा इथे झालेली आहे. इकडनं एंट्री, इकडनं मग लेडीज आहेत आणि इकडनं जेंट्स आहेत. आणि इथे बघतो तर काय, जेवढे काही आपण घेतलेलं आहे ते सगळं इथे टाकायचं आहे. मंदिरात ते अलाउडच नाही आहे. असं कसं, म्हणजे आपला प्रसाद देवापर्यंत पोचतच नाही का? आणि इथे तेल टाकायचं शनिदेवावरती. आणि इथे चक्क आपल्याला मध्ये मंदिरात जायचं असेल, म्हणजे तिथे गाभाऱ्यात देवाच्या, तर 500 रुपये एंट्री फी घेता. एका व्यक्तीची 500 रुपये एंट्री फी. बापरे, म्हणजे आता देवालासुद्धा पैशाने तोलायचं आहे. खूप गर्दी होती. पण हे जे मध्ये दिसत आहे त्यांनीही 500 रुपये पास काढलेला आहे, म्हणून ते मध्ये जाऊ शकले. सो इथनं दर्शन करून आता आपण बाहेर पडतो आहे. बाहेर खूप ऊन असल्यामुळे असं एकदम दगदगल्यासारखं होतं आहे. ही माझी बहीण आणि या सगळ्या माझ्या मावशीच्या मुली आहेत. बघू शकता बाहेर खरंच खूप ऊन आहे आणि उन्हाळ्यात बाहेर फिरणं नॉट पॉसिबल. हे आहेत माझे मोठे मामाश्री आणि हा त्यांचा मुलगा आहे छोटा. इकडनं आता आपण निघणार आहोत श्री क्षेत्र मढीकडे. सो ट्रॅव्हलिंग आता आपली सुरू होते. इकडनं थोडंसं निघतो आहे. प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघणार आहे मढीला. सो फायनली आपण पोचलो आहोत मढीला. तुम्ही मागे बघू शकता हे मढीचं मंदिर आहे. आपले जे नवनाथ आहेत त्या नवनाथांचं मंदिर आहे श्री मढी क्षेत्र. इथे मी, माझा भाऊ, आम्ही सगळे इथे पोचलो आहोत. सगळे प्रसाद वगैरे घेऊन वरती निघत आहे. आणि ही आहे मी. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तो. सो प्लीज खूप सारे कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. इथनं आपण तर वरती चढतोय. छोटा मिनी ब्लॉग आहे हा. माझी मावशी आहे. तुम्ही म्हणजे मला असं किती मावशी, मला अशा 3 मावशी आहेत आणि माझी मम्मी 4. इकडनं आपण निघालो. हे आहे मंदिर नवनाथांचं, श्री मच्छिंद्रनाथांचं. इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप खूप छान होता. हे आहे कानिफनाथ महाराजांचं मंदिर. इथे आपण मध्ये प्रवेश केला आहे. इथे कॅमेरा अलाउड आहे की नाही माहीत नव्हतं, तरी आम्ही थोडं शूट केलं आहे. आणि त्यानंतर इथेच एक छोटंसं गुफा टाईप आहे, जिथे महादेवांचं मंदिर आहे. जिथे जे नवनाथ आहेत ते दर्शनासाठी जायचे. त्यांचं जे तप वगैरे असायचं ते तिथे खाली मंदिरात व्हायचं. पूर्ण मध्ये अंधार आहे आणि मध्ये खूप गरम होतं. तुम्ही बघू शकता व्ह्यू कसे आहे. आणि इतकं छोटंसं असं आपली जे नाशिकचं सीता गुफा आहे त्या टाईपच आहे थोडंसं. पण खरंच खूप छान मंदिर होतं मध्ये. मला ते पण दाखवतो आम्ही. इथे बघू शकता हे मंदिर आहे. कर बंद. सो आता इथे मी पण थोडासा शूट केला. म्हणजे सेम आहे.
मागचा शूट आणि हा शूट सेम आहे, त्यात काही फरक नाही आहे. खूप गर्दी झाली होती. मध्ये एस लावावं लागेल त्याला सांगून मग. अरे बापरे. महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं. म्हणजे इमॅजिन करा किती शिव पाय पड. खूप असं 2 ते 3 स्टेप पायऱ्या आहेत, पण मंदिरामध्ये तिथे अजिबात वेळ होत नाही. चांगलं वाटतं. प्राचीन मध्ये सुरुवात केली आहे. निघणं पटकन चाल ना. खूप गाडा माणूस मध्ये नाही जाऊ शकत. ओमा आहे ना, ओमा ये चाल रे बाबा गुड्डूला घ्यायला. चाल ना मामा पटकन. मॅक्झिमम 60 ते 70 किलोचा मामा बी ना जाऊ शकतो. ओमा चाल. काय करते मामी? चाल चाल काय करून राहिली? मध्ये बाहेर पडू. तिथे खूप गर्दी झाली होती. ॲक्च्युली एक लेडीज होत्या, त्या अडकल्या होत्या वाटतं. शिवाय कसं आहे मध्ये माझं शिव छान आहे. होळीमध्ये आला होता दर्शनासाठी. ही माझी मामाश्री. कसं वाटतं मावशी? आहे माझी मावशी. कसं वाटतंय मामी? लहान मस्त व्हिडिओ चालू आहे. ती मला हाय करते. तिला वाटलं मी फोटोज काढते की काय, बट तिला बोलली नाही, हा व्हिडिओ चालू आहे. त्यानंतर आता आम्ही इथनं बाहेर पडलो. त्यानंतर थोडंसं व्ह्यू बघू शकता मागे. कानिफनाथांचा जन्म कसा झालेला आहे तो व्ह्यू इथे दाखवलेला आहे. हा पॉईंट आहे. मागचं बॅकग्राऊंड पण तुम्ही बघू शकता. खूप खूप छान आहे. म्हणजे स्पेसिफिकली खूप भारी आहे, बघण्यासारखं काहीतरी. आणि मी पहिल्यांदा मढीला आलेली. व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान दिसतोय सूर्य. मॅक्झिमम 5:30-6चा व्ह्यू आहे हा. खूप खूप छान होता. आणि हे कानिफनाथांचं नाव मंदिर खूप छान केलेलं त्यांनी. खूप म्हणजे स्वच्छता पण खूप छान आहे तिथे. सगळं तिकडनं आम्ही कानिफनाथांचं मायंबा म्हणून मंदिर आहे, तिथेच आहे. थोडंसं वरती पण खूप डिफिकल्ट होतं वरती जाणं. अक्षरशः म्हणजे पॉईंटला आम्हाला मंदिर समोर दिसायचं, ते ॲटोमॅटिक मागे पुढे म्हणजे कसं चमत्कार टाईप. बट ते भूलभुलाया टाईप होतं. असं म्हणू शकता. हे आहे मायंबा, जिथे आत्ता सध्या 9 नाथांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. हे सगळं तुम्ही बघू शकता. आहे आम्ही आता चालू आहे मंदिरामध्ये, जिथे त्यांनी समाधी घेतलेली होती. बघू शकता लोक मस्त निवांत असे बसले आहेत. इथे काही ठिकाणी ज्या लोकांना भूतबाधा किंवा असं काहीतरी हे होतं ते लोक ते असतात. हे आहे महाराजांची समाधी. त्यानंतर आम्ही डायरेक्ट हा पॉईंट व्ह्यू घेतलेला आहे. बिकॉज मधलं थोडंसं कट झालं आहे, खूप रात्र झालेली होती. तर आम्ही पोचलो आहेत मोहोटा देवीला, जी खूप म्हणजे असं ज्या देवी आहेत त्यांच्यापैकी एक शक्तिपीठ आहे हे मोहोटा देवीचं. तुम्ही बघू शकता. आम्हाला रात्री 10 वाजले होते आणि 10 वाजेला मंदिर बंद होतं. त्यामुळे पटापट आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो, कारण की तिथे सगळे बोलत होते लवकर बाहेर पडा, दर्शन घ्या, 10 वाजले बंद करायचे. या माझ्या बहिणी आहेत.